नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतोय. आज थोडासा वेगळा विषय घेतोय, तो म्हणजे लोककल्याणार्थ असणाऱ्या योजना ह्या कशा पद्धतीनं सूत्रसंचालकाने सांगाव्यात. अर्थातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यासाठी अर्ज करण्यास आता 15 दिवसाची मुदत राहिलेली आहे आणि ही कागदपत्रे जरुरी आहे. कसा आणि कुठे करायचा हा अर्ज, तर चला तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्याकाठी लाभार्थी महिलांना 1500 रुपये दरमहा मिळणार आहे. त्यासाठी 21 ते 60 वयोगटातील महिला म्हणजे ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपये उत्पन्न आहे, या योजनेसाठी अशाच महिला पात्र असणार आहेत. त्यासाठी अर्ज करण्यास आता आजपासून म्हणजे आज सोमवार पासून आज प्रारंभ होतोय. त्यासाठी अर्ज करत असताना महिला कोणकोणत्या महिला याचा लाभ घेऊ शकतील, त्या सर्व महिलांना योजनेच्या लाभासाठी 2.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्नाचा दाखला यासाठी प्रथम काढावा लागणार आहे. लाभार्थी महिलांनी 15 दिवसात कधीही त्यांच्या गावातील त्यांच्या परिसरातील महा ई सेवा केंद्रावरती जाऊन हा अर्ज करता येईल. तर या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र असणार आहेत तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रथम त्यासाठी पहिली पात्रतेची अट आहे ती म्हणजे महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणं आवश्यक आहे. विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि परित्यक्त्या निराधार महिला या योजनेसाठी पात्र असतील. महिलांचं वय किमान 21 वर्ष पूर्ण असावं व कमाल 60 वर्ष मर्यादा असावी. 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिला या योजनेमध्ये पात्र असू शकत नाही, त्या महिलांना लाभ मिळू शकत नाही. अर्ज करणाऱ्या महिलेचं स्वतःचं बँक अकाउंट अर्थात बँक खातं असणं आवश्यक आहे. अर्जदार महिलेच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न म्हणजे एका वर्षाचं वार्षिक उत्पन्न हे 2,50,000पेक्षा जास्त नसावं. तसेच अन्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या ज्या शासनाच्या विविध योजना आहेत त्या योजनेच्याद्वारे 1,500 रुपयांपेक्षा जास्त लाभ संबंधित महिलांनी घेतलेला नसावा. तसेच ट्रॅक्टर वगळून 4 चाकी वाहन त्या महिलेच्या नावावरती नसावं. अशा सर्व मी सांगितलेल्या आता सर्व या योजनेमधल्या या पात्र अटी पूर्ण करणाऱ्याच महिला या योजनेसाठी लाभ घेऊ शकतील. तर या योजनेसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करत असताना त्या अर्जाला कोणकोणती कागदपत्र जोडावीत आणि कोणकोणती कागदपत्र असणं आवश्यक आहे तर ते या ठिकाणी मी आपल्याला सांगतोय. तर आपण सर्वांनी आपल्या परिसरातील आपल्या गावातील महा ई सेवा केंद्रावरती अर्थात त्या ठिकाणी आपण ऑनलाईन संकेतस्थळावरती प्रत्यक्ष त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज महिलांनी करणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्यासोबत आपल्या स्वतःचं महिलांनी आधार कार्ड नेणं आवश्यक आहे. तसेच राज्याचं अधिवास प्रमाणपत्र अथवा राज्यातील तुमचा असलेला जन्माचा दाखला त्या ठिकाणी घेऊन जाणं आवश्यक आहे. जर झेरॉक्स असेल तरी देखील चालेल. बँक खात्याच्या पासबुक मधल्या पहिल्या पानाची छायांकित प्रत म्हणजे बँकेच्या जे पासबुक आहे त्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स आपण त्या ठिकाणी घेऊन जावी. तसेच आपला पासपोर्ट आकाराचा फोटो तसेच असलेलं रेशन कार्ड, त्या रेशन कार्डमध्ये त्या महिलेचं नाव असणं आवश्यक आहे. ते रेशन कार्डचे पहिल्या आणि शेवटच्या ज्या ठिकाणी कुटुंबातल्या सदस्यांची नावं असतात तर त्या पानाची झेरॉक्स त्या ठिकाणी रेशन कार्ड देखील घेऊन जाणं आवश्यक आहे. या योजनेच्या असणाऱ्या अटी शर्तीचं पालन करण्याबाबतचं हमीपत्र देखील देणं आवश्यक आहे. अर्ज दाखल करत असताना अर्जदार महिला ह्या प्रत्यक्ष त्या ऑनलाईन संकेतस्थळावरती ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज भरायला जाणार आहे त्या ठिकाणी स्वतः महिला उपस्थित राहणं हे बंधनकारक आहे. मग अर्ज भरण्याची सुविधा कुठे कुठे असणार आहे तर आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये, आपल्या गावातील अंगणवाडी केंद्रामध्ये देखील अर्ज भरण्याची सुविधा असणार आहे. बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, आपल्या तालुक्याच्या ठिकाणी अनेक प्रकल्प कार्यालय असतात. ग्रामपंचायत व महापालिकेचे वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्र असतील. तसेच महा ई सेवा केंद्र येथे पात्र महिलांना
या योजनेचा अर्ज भरता येणार आहे। मग अर्ज भरण्याची प्रक्रिया कधीपासून सुरू होते? अर्ज करण्याची सुरुवात म्हणजे आज सोमवार 1 जुलै 2024 पासून अर्ज भरण्याची सुविधा सुरू असणार आहे। तर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 15 जुलै आणि याबद्दलच्या असणाऱ्या प्रारूप निवड यादी प्रकाशित होईल 16 ते 20 जुलै 2024। तसेच प्रारूप यादीवरती हरकती तक्रार 21 ते 30 जुलै 2024च्या दरम्यान घेतल्या जाणार आहेत आणि लाभार्थी ज्या महिला आहेत त्यांची अंतिम निवड यादी ही 1 ऑगस्ट रोजी प्रकाशित होणार आहे आणि प्रत्यक्ष त्या संबंधित असलेल्या महिलेला लाभ देण्यास सुरुवात ही 14 ऑगस्ट पासून होणार आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेपासून आजपासूनच म्हणजे सोमवारी आपल्या सर्व असणाऱ्या महिलांना याबद्दलचा अर्ज करता येणार आहे। त्यांचे संकेतस्थळ लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिलं जाणार आहे। त्यासाठी प्राप्त अर्जाची पडताळणी अंगणवाडी पर्यवेक्षक असतील, प्रकल्प अधिकारी असतील, त्या गावच्या असणाऱ्या अंगणवाडी सेविका ह्या करणार आहेत। ग्रामसेवक देखील या अर्जाची पडताळणी करू शकतात। त्यांच्याकडील असणारे अर्ज आल्यानंतर ती यादी अंतिम जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली जाणार आहेत आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती लाभार्थ्यांची अंतिम यादी जाहीर करेल आणि संबंधित महिलांना याचा लाभ मिळेल। तर सर्व महिलांना विनंती आहे, आपण या योजनेच्या ज्या अटी आहेत, निकष आहेत, या निकषामध्ये जर आपण बसत असाल तर आपल्या परिसरातल्या आपल्या महाई सेवा केंद्रावरती आपण त्या ठिकाणी जाऊन ऑनलाईन संकेतस्थळावरती हा आपला अर्ज आणि त्याबद्दलची असणारी संपूर्ण लागणारी आवश्यक कागदपत्र त्या ठिकाणी आपण द्यावीत आणि निश्चितपणानं महिलांना याचा लाभ मिळेल आणि दरमहा महिलांना 1,500 रुपये मिळणार आहे। आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।